नीट पेपर फुटीचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून अचानकपणे दूर नेलंय। त्याची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे। सोनम वांगचुकांना पोलिसांनी जबरदस्ती उचलून दिल्लीमध्ये मोठा राडा करायला आलेला आहे। गेल्या 21 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर हलवून रुग्णालयात दाखल केले असून जंतर मंतरवरून आंदोलकांनाही हटवायला सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मोठा राडा येथे झालेला आहे। वांगचुक हे नीट पेपर लीक प्रकरणाची चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करत आहेत। मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत आहे। मागच्या 20 दिवसात त्यांचे वजन तब्बल 9.5 किलोग्राम म्हणजेच की 9.9 किलोग्रामचे कमी झाले आहे। गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला आदेश दिले होते की वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जावी, तसेच गरज पडल्यास त्यांना उपचार दिले जावेत। पण आज पोलिसांनी जबरदस्ती वांगचुक यांना उचलून दवाखान्यात दाखल करण्यात आले। म्हणजेच की त्यांच्या जबरदस्तीनुसार आता हे पोलिसांचे असे म्हणणे झाले की पोलिसांनी म्हणले की परिस्थिती आता खालावलेली आहे आणि त्यांची रुग्णालयात दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। परंतु आता अभिजित दिपके यांनी मोठे आरोप लावत त्यांना या गोष्टीने सांगितलेले आहे की यांनी जबरदस्ती करून मारकूट करून आणि शिवीगाळ करून व सोनम वांगचुक यांना जबरदस्ती अटकेत घेण्यात आलेले आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। यावेळी जंतर मंतर मोठा राडा झाला। आंदोलकांनी पोलिसांना रोखण्यात प्रयत्न केला पण पोलिसांनी ऐकले नाही। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना दावा केला की पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि जागेवरून हटवले। यामुळे सध्या जंतर मंतरचे वातावरण तापलेले आहे। कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलैला संसदेवर मोठा मोर्चा काढण्याची तयारी केलेली होती, पण त्याआधीच हे सगळं घडताना दिसतंय। जंतर मंतरवर नक्की काय घडलं? दिल्ली पोलिसांनी नेमकं सोनम वांगचुक आणि आंदोलकांवर काय कारवाई केली? आंदोलकाचा आरोप काय आहे? आता पुढे नेमकं काय घडलं जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघण्याचं तुमचं कारण तुमच्यासमोर आहे। व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। दिल्ली पोलीस शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास जंतर मंतरवर पोहोचले। ते थेट सोनम वांगचुक उपोषण करत असलेल्या मंचावर गेले। मंचावर उपस्थित असलेल्या आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ऐकले नाही। पोलिसांनी केंद्रीय दलाच्या जवानांनी वांगचुक यांना एका पांढऱ्या चादरीत उचलले आणि मंचावरून खाली आणले। पोलिसांनी वांगचुक यांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकले। तिथून त्यांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वांगचुक यांना नेत असताना जंतर मंतरवर मोठा राडा झाला। आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण पोलिसांना आंदोलकांना जबरदस्तीने हटवले। समोर आलेल्या माहितीनुसार सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांचे एक पथक आधीच तैनात करण्यात आलेले होते आणि त्यानुसारच पूर्ण ट्रीटमेंट त्यांचं होणार होतं। आता रुग्णालयाकडून लवकरच सोनम वांगचुक यांचं मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्याची शक्यता आहे। रुग्णालयाबाहेर रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही तैनात करण्यात आलेले आहे। इकडे जंतर मंतरवर 4 लेव्हल बॅरिकेडिंग करण्यात आलेले असून पोलिसांची पथके परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। जंतर मंतरवर पोलिसांची ज्या प्रकारे तैनाती आहे ते पाहता आंदोलक स्थळ म्हणजेच की लवकरच रिकामे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की आता 4 लेव्हल बॅरिकेडिंग म्हणल्यावर पोलिसांनी कोणालाही जंतर मंतरवर आंदोलन करू नये याची पूर्ण तयारी केलेली ठरून दिसते आहे। घडलेल्या प्रकाराबद्दल आंदोलकांत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले, आज सकाळी जवळपास 10 पोलीस वैद्यकीय म्हणजेच की अधिकारी असल्याचे सांगून आत घुसले। त्यांनी रुग्णालयावरून आम्हाला समजले की ते डॉक्टर नसून पोलीस आहेत। त्यांना सगळ्या आंदोलकांना बाजूला व्हायला सांगितले। आम्ही त्यांना थांबवण्याची विनंती करत होतो पण त्यांनी जाहीर केले की आम्ही थांबणार नाही, की त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक यांना घेऊन जावे लागेल। त्यावेळी अभिजित दिपके फ्रेश होण्यासाठी गेले होते। आम्हाला शंका आली की त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे का? त्यांना फोनही लागत नव्हता। सगळे पोलीस सध्या देशात होते पण वेशात असल्यानंतर आंदोलकांनी सांगितले की हे सगळं त्यांच्या प्लॅनिंगनुसार चालत होतं। या घटनेवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। त्यांनी म्हणले, अभिजित दिपके यांना सांगितले की आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास मी वॉशरूमसाठी बाहेर गेलो होतो। त्यावेळी पोलीस तिथे आली। त्यांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत बळजबरीने सोबत नेलं। त्यांना कुठे नेलं याची आम्हाला काहीच कल्पना नाही। अभिजित दिपके यांचा दावा आता आहे की पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण करण्यात आली। ते म्हणाले की जेव्हा मला याबद्दल समजले तेव्हा मी तातडीने जंतर मंतरकडे जात होतो, तेव्हा पोलिसांनी माझ्यावरही हल्ला केला। मी परदेशातून माझ्या देशात परतलोय। मग का मी गुन्हेगार आहे का? मी काही गुन्हा केलेला आहे? मी संविधानाची मागणी करत आहे। मी या माणसाचा राजीनामा मागत आहे। मी याबद्दल का गुन्हेगार आहे? मला सांगा।
हे पोलीस दल नाहीत, हे RSSचे गुंडे आहेत, असा आरोप दिपके यांनी केला आहे. अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले की जर सोनम वांगचुक यांना तिथून हटवल्यानंतर हे आंदोलन संपले तर असं सरकारला वाटले असेल, परंतु हे होऊ शकत नाही, तर तो त्यांचा गैरसमज आहे. दिपके पुढे म्हणाले की आम्ही इतके दिवस फक्त धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्याची मागणी करत होतो, पण आता या घटनेनंतर आम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करू. त्यामुळे आता हे प्रश्न आंदोलन आणखी मोठे होणार का, असा प्रश्न विचारला जातो, कारण की आता उग्र होण्याची शक्यता इथे दाट वर्तवण्यात आलेली आहे. नवी दिल्लीच्या DCPंना सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. त्यांनी Xवर पोस्ट करून टाकले आणि म्हटले की दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. या आदेशाची अंमलबजावणी होत असताना आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्यात प्रयत्न न केला पाहिजे आणि त्यांनी प्रयत्न केला, त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. तर पोलिसांनी अत्यंत संयम राखला आणि सुरक्षितपणे हे कारवाई पूर्ण केली, असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही जंतरमंतर इथल्या आंदोलकांना आवाहन करतो की त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आणि लवकरात लवकर ती जागा रिकामी करावी, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. मात्र या आंदोलकांशी संबंधित घटनांनी पोलिसांना कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियावर आरोप केले की सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलेले आहे. त्यांचा प्लॅनच हे होता की हे जर आंदोलन दबले तर या आंदोलनाला परत उग्र करता येणार नाही, आंदोलकही बाहेर येत जातील आणि सगळं काही सुरळीत चालेल. त्यांच्यानुसार असं म्हणणं होतं की सोनम वांगचुक इथून हटले, त्यांचं उपोषण तुटलं, ते सगळं कारभार कमी होणार. सोनम वांगचुकांचा जे उपोषण 20 दिवसापासून चालले होते, याला सक्रिय बनवण्यात त्यांनी 20 तारखेपर्यंत मागणी केली होती की लवकरात लवकर 20 तारखेपर्यंत सर्व पब्लिकनी इथे यावं आणि या आंदोलनाला यशस्वी बनवावं. तसेच पोलिसांनी विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोपही त्यांना करण्यात आलेला आहे. पोलिसांची एवढी हिंमत, आमच्यावर लाठीचार्ज करण्यात झाली, ही लोकशाही नाही तर एक हुकुमशाही चालत आहे. या घटनेवर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सांगितलं त्या दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात आहेत, तिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आलेले आहे. सोनम यांना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मागच्या 20 दिवसापासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय तोंडावाटे काहीही खायला देऊ नये, अशी मागणी गीतांजली यांनी केलेली आहे. या सगळ्यात एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे 20 जुलैला होणाऱ्या मोर्चाचं काय. आता हे सगळीकडे प्रश्न आलेला आहे की आता सोनम वांगचुक तर रुग्णालयात गेलेले आहे, मग आता हे 20 तारखेचं काय होणार. CJP म्हणजेच की कॉकरोच जनता पार्टीने 20 जुलैला संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्या दिवशी मोठ्या संख्येने जमावाचे आवाहनही करण्यात आलेले होते. देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी मोर्चाला उपस्थित राहण्याची तयारी दाखवलेली होती. स्वतः सोनम वांगचुक यांनी मी कुठल्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत जीवन राहील, म्हणजे मला संसदेवर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होता येईल आणि मी सहभागी होईल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जर आपला मोर्चा यशस्वी झाला नाही तर मी भूत बनून परत येईल, असे आंदोलकांशी बोलताना सांगितले होते. पण आता वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असले तरी अभिजित दिपके यांना माध्यमांशी बोलताना सांगितले, मी आजपासून उपोषण सुरू करत आहे. मी 20 जुलैला संसदवर मोर्चाही घेईल आणि माझे उपोषणसुद्धा सुरू राहील. यांना वाटत असेल की सोनम सरांना उचलून नेण्याचं आंदोलन संपेल, पण असं होणार नाही. हे आंदोलन सुरूच राहील आणि हे माझे ठाम म्हणणे आहे. त्यामुळे आता 20 तारखेला नेमकं काय घडतं, त्याआधी मागण्या मान्य होतात का आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आंदोलकांना नेमकी कोणती दिशा मिळते, याकडे सगळ्या भारताचे लक्ष लागलेले आहे. CJPचे आंदोलन, पोलिसांची मोठी कारवाई, या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटते. कॉकरोच जनता पार्टीला तुम्ही सपोर्ट करता का, नक्की कमेंटमध्ये कळवा. का तुम्ही BJP आणि सरकारविरुद्ध आहात का, हे पण गोष्ट कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मनातला राग, द्वेष जे पण काही असेल कमेंटमध्ये नक्की कळवायची. तुमची प्रतिक्रिया ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि पब्लिकसाठी पण महत्त्वाची आहे, म्हणून तुमची एक कमेंट आणि एक लाईक या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या मते हे प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या जवळच्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.